कारण मिळाला पाहिजे याच भूमिकेचा आम्ही आहोत। त्यासाठी देखील तो पाठपुरावा करावा लागतो किंवा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारला जी शिफारस करावी लागती ती आम्ही करू। राज्यातील सर्व नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, त्या अशी राज्य सरकारची भूमिका आहे। इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवतोय। आता अवकाळी पाऊस सुरू आहे, त्याच्यातनं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता त्याचा टोमॅटोचा असेल, त्याचा कांद्याचा असेल, त्याचं इतर पिकाचं असेल, ते नुकसान झालेलं असेल तर त्याच्यातनं त्याला सावरण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न मनापासूनचा चाललेला आहे। भाजीपाला असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान हे होता कामा नये अशाच पद्धतीचा आमचा विचार आहे। इतर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु तुम्ही सगळेजण महाराजांचे विचार ऐकण्याच्या करता आतुर झालाय याची मला जाणीव आहे। पण मी एवढंच सगळ्या महाराज लोकांना सांगू इच्छितो की जेव्हा आमच्यासारख्याचं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज भासत नाही, पण ज्यावेळेस आमच्यासारखा तुमच्या कुठल्याही विकास कामामध्ये तुमच्या मदतीकरता येऊ शकत असेल तर ते आम्ही भाग्य समजू आणि त्याच्यात संपूर्ण जीव ओतून अंग झोकून काम करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो। आपण तुकोबांचे अभंग आपल्या जीवनात उतरूया, त्यांच्या भक्तीचा, सेवेचा आणि सत्याचा मार्ग आपण सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे। हे तुमचं जे म्हणणं आहे ते प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, तोही प्रयत्न आपण सगळेजण करूया। त्यांनी सांगितलेली साधी राणी, उच्च विचारसरणी आणि परमार्थाची भावना आपण आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे। हेही तुमचं जे काही आव्हान आहे, हेही आव्हान हे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू। आणि या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही इथे येण्याची संधी दिली। आमच्या वारकरी संप्रदायांच्यावर, आमच्या महिला लाडक्या बहिणींवर, आमच्या बांधवांच्यावर काही फुलाच्या पाकळ्या टाकण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं, त्याबद्दल मी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मी मानतो आणि मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो। जय हिंद,